राज्यामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींना जो आता हप्ता होता मे मे महिन्याचा, तो बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला, परंतु जून महिन्याचा हप्ता अद्यापही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झालेला नव्हता. तर काही बहिणी अशा होत्या ज्यांच्या खात्यावरती आचारसंहितेमुळे मे महिन्याचा सुद्धा हप्ता जमा होऊ शकला नाही. त्या बहिणींना आता मे आणि जून महिन्याचा जो हप्ता आहे तो वितरित केला जात आहे. लाडक्या बहिणींना म्हणजे ज्या अपात्र लाडक्या बहिणी होत्या, 80 लाखापेक्षा जास्त ज्यांचा आकडा होता, त्या सर्व बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण वेळोवेळी त्या लाडक्या बहिणी असा प्रश्न विचारत होते की आमची के-वाय-सी होऊन सुद्धा आम्हाला पैसे मिळाले नाही, किंवा काही बहिणींचा असा प्रश्न होता की आमची के-वाय-सी झालेली नाही आहे, तर आमच्या खात्यावरती रक्कम जमा होईल की नाही. तर त्या सर्व लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे, कारण ज्या रखडलेल्या बहिणी होत्या, ज्या अपात्र बहिणी ठरल्या होत्या, ज्या 80 लाखापेक्षा जास्त त्यांचा आकडा होता, त्या सर्व लाडक्या बहिणी या योजनेच्या अंतर्गत त्यांच्या लाभासाठी जो निधी आहे तो मागवण्यात आला आहे आणि त्याच्या वाटपाला देखील सुरुवात झालेली आहे. यामुळे ज्या लाडक्या बहिणींना हप्ता येऊ शकला नाही आहे, त्या बहिणीसाठी सर्वात आनंदाची बातमी आहे, कारण त्यांच्या खात्यावरती मागचे जेवढे हप्ते त्यांचे जमा होऊ शकले नाही, तेवढे हप्ते त्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजणार आहे. ज्या बहिणींना पैसे आले आहेत त्यांनी कमेंटमध्ये तसं लिहून द्या. ज्या लाडक्या बहिणी अतिशय आतुरतेने त्यांच्या हप्त्याची वाट बघत आहेत, त्या सर्व बहिणींना ते समजून जाणार आहे की त्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होत आहे. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण लाडकी बहीण योजनेची आणि शेतकरी योजना असो किंवा कुठलीही योजना असो, ते सर्वात प्रथम आपली जी माहिती आहे ते आपल्या चॅनलवरती आपण आणणार आहोत.